तर रामकृष्ण हरिमंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले आहेत 5:30 आणि मी चाललो आहे छकुलीला घ्यायला. कारण मी छकुलीला घेऊन पहिल्यांदा अशा ठिकाणी चाललो आहे, भीमथडी यात्रा 2025. तर पहिल्यांदा चाललो आहे, पहिला एक्सपिरियन्स आहे. अंकिता लास्ट इयर पण म्हणलेली खूप भारी असतं ते, आपली संस्कृती परंपरा ह्याचं खूप भारी असा मेळा असतो तो. तर आज मी पहिल्यांदा जाईल आणि एक्सपिरियन्स करेल. तर इथून आता आपण जायचं आहे छकुलीकडं. छकुला पिकअप करून मग आपण जाणार आहे. आणि हे बोलवलं म्हणजे प्रत्येक वर्षी असतं, पण राजमुद्रानी सांगितलं की या म्हणून. कारण राजमुद्राच्या ताईचा का वहिनीचा कोणाचा तर तिथं स्टॉल असतो, तर त्यामुळे ती पण असणार आहे तिथं. जाणार होतो हॅरी आद्या वगैरे सगळे, पण हॅरी आजारी पडला आहे, आद्या घरी गेला आहे, राधा इकडे गेले नागठाण्याला. कारण तेजसची एंगेजमेंट, म्हणजे आज तुम्ही ब्लॉग बघत असाल किंवा बघितला असेल तर आज 23 तारीख आहे, उद्या 24 तारीख आहे, तेजसची एंगेजमेंट आहे. सो राधा तिकडे गेले आहे, कुणाल त्याच्या कामात थोडासा हे आहे, त्यामुळे मी आणि छकुलीच जाणार आहे. आणि तिथं असणार आहे बहुतेक राजमुद्रा असेल, कारण ती स्टॉलवर असल्यामुळे ती भेटेल, पण आपल्यासोबत फिरेल का नाही ते माहीत नाही. पण माझा पहिला एक्सपिरियन्स असेल तिकडे जायचा. सो लेट्स गो. खूप साऱ्या ट्रॅफिक नंतर आम्ही पोहोचलोय. आल्याच बघा गेटवर काय विषय चालू आहे. तर विषय असा आहे की इथं ऑनलाईन पेमेंट आहे इथं मागं, आणि याच्या इकडं कॅश पेमेंट आहे तिकडं. तर ज्यांचं पण कॅश ऑनलाईन असं वेगवेगळे काउंटर तर ठेवले त्यांनी, आणि एवढी तर गर्दी नाही आहे, पण एवढी नाही. आणि आमचं पेमेंट होत नाही आहे बघा. पेटेश, पोरगी पेटेश दिसलं. तर आज चांगला तर विषय गेलाय, पण तिकडं जाऊ. तिकीट घेतलं फाडून दिलेलं का? फाडलं तिकीट डायरेक्ट 100. हा ना, पिवळं भडक विषय. जेजुरीला आल्यासारखं वाटायला लागलंय. जेजुरीला तरी रांगोळी काढल्या रोशन पाटील यांनी. तर इथं सगळ्या अशा रांगोळ्या आहेत, वेगवेगळ्या लोकांनी रांगोळी काढलेल्या आहेत. रांगोळ्या गोप्रोमध्ये एक तर पूर्ण पिवळं दिसतंय, नाहीतर पूर्ण हिरवं, म्हणजे जो कलर असेल तो पूर्ण दिसायला लागलाय. आणि काय कळणं झालंय कुठं जायचं ते. आतून तर बाहेर आहे, आतून तर भारी आहे. आता इथं हँडमेड गोष्टी आहेत खूप साऱ्या, बॅग्स, पर्स, टोप्या, टॉय. हो, आरसा पण आहे बाई इथं. आरसा हो का? असं हँडमेड हाताने बनवलेल्या गोष्टी. आता हे तर म्हणले इथं खायला भरपूर वेगवेगळं काय काय मिळतं. जर खायला नाही भेटलं मग आहेत भांडणं बाय, डेंजर. मग बुक्क्या, हाणामारी, मग हाणामारी. हो, हाणामारी, मग हाणामारी असते. हो, काश्मीरी विषय सगळा इथं. इथं वेगवेगळ्या स्टेटचे ना हँडलूम सगळं आहे बघा. इथं पहिलं आहे ते काश्मीर आहे, इथं महाराष्ट्र, वेस्ट बंगाल, तिकडं वेस्ट बंगाल, परत हरियाणा, असं वेगवेगळे जे हातानं गोष्टी करतात त्याचं आहे इथं भरपूर सारं. आणि आमची छकुली घुसली आहे डायरेक्ट इकडे क्लोदिंगमध्ये. हँडलूम आहे सगळं. आम्ही जिथं फिरतोय ते सगळं म्हणजे हे सगळं कपडे क्लोदिंग आणि पर्स ह्याचंच आहे. हां, आपण आता नॉर्मल स्टॉलवर डेपोपाशी जाऊ. सगळ्यात आधी डेपो महत्त्वाचं आहेत बाय. खाणं, पोटपूजा इज नो परफेक्ट काम, फर्स्ट काम पोटपूजा.
तर हे समोर फार्मर मार्केट आहे. आत शेतकरी डायरेक्ट, शेतकरी टू माणसं. जायचं आत बघायचं फिरून. पेरू, फळं वगैरे, भाज्या बिज्या आहेत सगळ्या. चल एक चक्कर मारू. असली भयानक भयानक नाव आहेत का नाही, माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकायला लागलो मी आणि वाचायला पण लागलो. जीभ वाकडे तिकडे व्हायला लागले हे वाचता वाचता. एकच सोपं नाव आहे, शेतकरी गट. बाकी सगळं भयानक आहे, भयानक. आता बासुंदे पण आहे इथं. पेमेंट तर होईना झाले आहे, बघू. इथं सगळं नो केमिकल, पावडर फिवडर तसलं काय नाही, एकदम ओरिजिनल शेतकरी जमिनीतनं डायरेक्ट मुखात असला विषय आहे इथं. पण आमचा लोचा काय झाला आहे माहिती आहे का, आमचं नेट नाही चालणं झालं आहे. त्यामुळं बहुतेक आम्ही आता इथनं बाहेर उपाशीच जाणार आहे. जेवढी कॅश आहे ते हळूहळू संपायला लागले. हा ना छकुला, कॅश म्हटलं हळूहळू संपायला लागले. कॅश संपायला लागले नाहीच ना. तर आम्ही ज्याच्यामुळं आलो आहे ती पण नाही आहे इथं, राजमुद्रा. आणि हे कुठला सेक्शन आहे बोलली? स्वयंसिद्धा. स्वयंसिद्धा काहीतरी आहे. आणि आता आम्ही राजमुद्राच्या जवळ, स्टॉलच्या जवळ आलो. हो का आहे इन्फंट काय इंडिया. हो काय हे राजमुद्राचा स्टॉल आहे, राजमुद्रा नाही येत. हे राजमुद्राच्या वहिनीनी बनवलं आहे सगळं हातनं. बापरे. तर राजमुद्राच्या पप्पाचा एक NGO आहे आणि त्या NGOमध्ये मुलं आहेत आणि तिच्या वहिनीनी आणि तिच्या वहिनीनी तिथल्या मुलांना शिकवलं आणि त्यांनी मिळून बघा काय काय बनवलं आहे हातनं. हँडमेड आहे सगळं. आणि तुम्ही जर इथं भीमथडीला आला तर इथं नक्की विजिट करा, कारण एक हेल्प पण होऊन जाईल आणि तो खूप सुंदर सुंदर बारक्या बारक्या पोरांनी हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत इथं. इन्फंट काय ते, इन्फंट इंडिया. इन्फंट इंडिया मध्ये तुम्ही नक्की या इथं भीमथडीला आला तर. पाणी जरी लागलं तरी खराब नाही. तर आताच्या स्टॉलमधल्या सगळ्या गाईच्या शेणापासून बनलेल्या गोष्टी होत्या, गाईच्या शेणापासून. कानातले आहेत का ते? बापरे. तर एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत हातानं बनवलेल्या. पण विषय काय माहिती आहे का भाई, पेमेंट होत नाही तिथं. नेटवर्कचा भरपूर सारा इशू आहे, बहुत ज़्यादा नेटवर्क का इशू है, बहुत ज़्यादा. बॅम्बू प्रोडक्ट्स आहेत इथे सगळे मागे. बॅम्बू भाई, त्यात टूथपेस्ट आहे, भरपूर काय काय आहे. केसाला कंगवा आहे,
आरसा आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथं. मजा तर आहे बाई इथं येण्यात, पण कॅश घेऊन येण्यातच मजा आहे, बाकी मजा नाही. खायाचे पदार्थ पण भरपूर आहेत, चिवडा, लोणच्याचे खूप प्रकार आहेत. तिकडे मागं तर मालवणी मासा, सुकट, बोंबील हे पण विषय होता, पापड, तळण. म्हणजे खाण्याचं काय नाही असं काहीच नाही बाई, लय व्याकार विषय आहेत इथं, जे तुम्हाला आयुष्यात माहीत पण नसतील ते इथं गोष्टी आहेत. मी पण खूप साऱ्या गोष्टी पहिल्यांदाच बघायला लागलो, पण आत गर्दी आहे बाई. खूप सारे बचत गट पण आहे, त्यांचे दुकानं आहेत, त्यांचे स्टॉल्स आहेत, साड्या, पर्स, कॅप्स, हॅट्स. अरे भाई भाई भयंकर आहे दादा. ओ इथं पण हरे कृष्णवाले आहेत, काय माहित कोण आहे. तर इथं विषय कसा आहे माहिती आहे का, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत ज्या गोष्टी शरीरावर आपण घालतो त्या सगळ्या इथं आहेत. ज्या खातो, ज्या आपल्याला रोजच्या जीवनात लागतात त्या पण गोष्टी इथं आहेत. खूप इथं दगडानं बनलेलं भरपूर काय का. तुळस बघा, तुळस, वरवंटा, कुटणं. आता बरोबर ठिकाणावर आम्ही आलो आहे बघा. शाकाहारी जेवण, चायनीज फूड बीड सगळं आता जेवायच्या ठिकाणी आलो बघा. आता फक्त पेमेंट झालं पाहिजे आणि मग खाऊ जरा. वेगवेगळ्या स्टेटमधलं वेगवेगळं फूड ट्राय करायला मिळेल इथं, पण पेमेंट झालं पाहिजे, आहे का नाही. तिकडंच गेलं पाहिजे मग गर्दीत नसतं. आता विषय आहे तो पेमेंटचा. काय मग तिथं जायचं का थालीपीठ खायला. सगळी गर्दी वेगळी, पण खायच्या गोष्टीची गर्दी बघा. समोरच्या थालीपीठवाला आहे हे व्हायरल काकू आहे, व्हायरल. तिथनं छकुली आता थालीपीठ घेऊन बाहेर येईल बघा. आणि भरपूर लाईन आहे इथं मागे. छकुलीला भेटते का ना काय माहीत बाबा थालीपीठ. छकुलीला सक्सेस मिळालेला आहे. आणि आता आम्ही बसणार आहे आणि ताव मारणार आहे थालीपीठवर. व्हायरल काकूचं थालीपीठ बघ. मोदक थांब घेऊया, मोदक आधी हे खाऊया आणि मग मोदक घेऊया. हळूहळू खाऊया, नाहीतर हा कोण लागेल. आता इंडियन बैठक मारायची बघा. दहा मिनिट रांगेत लागून बघा आमच्या छकोलीनं हे आणलंय थालीपीठ. आणि याच्यानंतर आम्ही खाणार आहे मोदक. आणि असे आम्ही बसलोय ताव मारत. असा विषय, ऐशी देवानगी आहे बाई. आता आम्ही धपाटा खाल्लाय. आता माझा उकडीचा मोदक आणायला गेलाय बघा. होय, आपल्याला जे पाहिजे ते मिळाले. पुरणाची पोळी, पूर्ण थाळी घेतली. तर आम्ही मोदक खायला फायनली आमचा मोदक खायचा विषय झाला. छकुलीने मोदक केलं. काय मान 9 वाजताच.
तर आता आपण जे बघितलं प्रकरण त्याला मांडे म्हणतात. पुरणपोळी असते त्याच्या आत आणि खूप भारी बनवतात ते, एक नंबर. सगळ्यांचे पेमेंट आलेलं आहे. त्या दादाने एकदा ना या दादांचे 5 आहेत. आमच्याकडे 5 उकडीच्या उकडीच्या मोदकांना उकडीचे मोदक पकडलेत बघा. एवढ्या पावळट पुरी असते तिथं. त्या मांडेला रुमाली रोटी म्हणली एकदम. अरे नको नको नको. अरे डबल आहे. अरे बर. तर आम्ही आता खातोय उकडीचे मोदक. हो. तर आता आम्ही निघा हे पिक्चर बघायला लागलो, कारण ज्याच्यातून पे करायचो आम्ही ते मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. त्यामुळे आता आम्ही निघत आहे ना, आमच्याकडं कॅश घरीच राहिले. सो आता आम्ही नुसतं बघून तोंडाला पाणी सुटवत जाणार आहे बाहेर. प्रत्येक स्टॉल बघत आहे का ना आबा. भरपूर काय खायला. खायला तर एवढं काय आहे की तुम्ही जे कधीच नाही खाल्लं, कुठंच नाही खाल्लं ते इथं मिळेल असं. उंबर हंडी म्हणजे मला काय माहिती. उंबर हंडी कुणाला माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये. तर हे फूड स्टॉल आहे. ह्याच्या लेफ्ट साईडला व्हेज मिळतं, राईट साईडला नॉन व्हेज मिळतं इथं. आणि आम्ही एक्झिटच्या बाहेर आहे. आता आपण निघूया बाहेर. पुढं संबळ वाजवायला लागल्यात लोक. एक नंबर. चला आता निघूया, गाडी काढून घरी जाऊया डायरेक्ट. आता छकुली म्हणले की उद्या वापस यायचं आहे, पण कॅश घेऊन येऊया आणि मग अजून थोडंसं मनसोक्त पदार्थ खाऊ. वेगळ्याच दिशेने बाहेर पडलो. येस. आता बघू, शोधू कुठं गेलो आपण. नाही रस्ताच आहे डायरेक्ट. पण खूप भारी आहे. वर्षातून 5च दिवस असतं ना, तर तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर व्हिजिट करा. खाण्याच्या, वापरायच्या, कपडे, सगळं ब्लँकेट, स्वीट्स, खाणं पिणं, चटरपटर, भरपूर काय खूप साऱ्या गोष्टी हँडलूम हाताने बनवलेल्या आहेत. आणि वेगवेगळे खायचे पदार्थ, प्रकार, पद्धती खूप वेगळे आहेत. तर तुम्ही पण एकदा इथं जरूर भेट द्या. आणि या ह्याच्यात येणार असाल उद्या परवा, तर आल्यावर नक्की इन्फंट इंडियाच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि तिथून नक्की काहीतरी घ्या. हो, नक्की घ्या तिथून काहीतरी. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.